उल्हासनगर शहरात झालेला 100 कोटीचा TDR घोटाळा दाबण्यासाठीच आमच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील आणि राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी यांनी दिला आहे। उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांच्याकडून 1 कोटीची खंडणी मागत 5 लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून स्वप्नील पाटील आणि शैलेश तिवारी यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण हा गुन्हा खोटा असल्याचा दावा आता स्वप्नील पाटील आणि शैलेश तिवारी यांनी केला आहे। गेमनानी यांनी TDRचा घोटाळा केला असून या विरोधात आपण तक्रारी केल्या होत्या। त्यानुसार नगररचना संचालकांकडून पत्रव्यवहार होऊनही उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त त्यांची दखल घेत नसल्यानं आपण नगररचना संचालकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी येऊन या घोटाळ्यासंबंधी फाईल्स ताब्यात घेऊन गेले। त्यामुळे आता हा घोटाळा उघड होण्याच्या भीतीनेच आमच्यावर हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी सांगितले। तसंच या खोट्या गुन्ह्याविरोधात 3 जानेवारी रोजी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। तर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याच्या कटात एका बड्या पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असून मी लवकरच त्याचाही खुलासा करणार असल्याचा इशारा राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी यांनी दिला आहे। हा खंडणीचा गुन्हा हा अतिशय खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा एक बनावट गुन्हा आहे। याच्या मुळावरती आपण गेलं पाहिजे। हा जो गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे याचं खरं कारण आहे की हा 100 कोटीचा उल्हासनगर महानगरपालिकेत झालेला TDR घोटाळा दडपण्याकरिता, आमच्यावरती दबाव तंत्र निर्माण करण्याकरिता, आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना जे विषयाशी तळमळ राहून सगळं काय तक्रार करत असतात अशा कार्यकर्त्यांना दाबण्याकरिता हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संचालक नगररचना कार्यालयामधनं वारंवार माननीय आयुक्तांना 4 ते 5 वेळा पत्र दिली गेली की ह्या TDR संबंधातला जी काही चौकशी आहे ती पूर्ण करा, परंतु माननीय आयुक्तांनी ती चौकशी पूर्ण केली नाही। त्यानंतर पुणे संचालक कार्यालयातनं एक DO देण्यात आला आयुक्तांना, शासकीय आदेश देण्यात आला की तुम्ही कारवाई पूर्ण करा, परंतु तरी देखील केली गेली नाही। शेवटी आम्हाला संचालक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करावं लागलं। त्या ठिय्या आंदोलनाचं फळ असं आहे की तात्काळ संचालक कार्यालयातनं 4 व्यक्ती महानगरपालिकेमध्ये आले आणि त्यांनी या सगळ्या TDRच्या फायली स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि आज याची सगळ्यांची चौकशी सुरू आहे। हा 100 कोटीचा जो TDR घोटाळा आहे याची व्याप्ती भरपूर मोठी आहे आणि हा दडपणे हेतू हा सगळा खोटा प्रयास चालू आहे। ह्या खोट्या गुन्ह्या दाखल जो झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर 3 तारखेला सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषण करणार आहोत। कारण की माझ्यासारख्या तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना अशा या खोट्या गुन्ह्यांमुळे, या खोट्या बिल्डर लॉबीमुळे विनाकारण त्रास सहन करावा लागतो, त्याच्या परिवारांना त्रास सहन करावा लागतो, म्हणून आम्ही हे सगळं आंदोलन करणार आहोत। ये जो घोटाला है 100 करोड़ के ऊपर का TDR का घोटाला है और 18 DP पे प्लान दिया गया है, CCOC दिया है, झलक का हमने ओपन किया, इन्होंने प्लान दिया था और इन्होंने बाद में उसको इलीगल घोषित किया है। ये सारे मैटर को दबाने के लिए पुलिस को हाथ में लेके, इसमें एक उच्च अधिकारी पुलिस वाले भी इसमें इन्वॉल्व हैं। ये FIR मैनिपुलेटिंग करके दिया गया है और जो आदमी को दिखाया जा रहा है वो राजा गेमनानी का खुद का आदमी है। आज हम लोग तपास में खुद बोल रहे हैं वो आदमी को लेके आए, हमारे उसके संबंध क्या है वो सिद्ध करें। अटक करना है तो अटक करके जब हमारी इंट्रोगेशन कर ले या तो जांच करके हमको अटक करें। हम दोनों बाजू से तैयार हैं और इस चीज़ को फेस करेंगे। ये हमारे ऊपर बहुत बड़ा कलंक लगाया गया। इसमें एक उच्च अधिकारी इसमें इन्वॉल्व है। ये छाती ठोक के बोला, आने वाले समय में उसका भी मैं खुलासा करूंगा। दरम्यान या दोघांच्या या दाव्यानंतर त्यांच्यावरील खंडणीचे आरोप सिद्ध होतात किंवा नाही हे जारी आता न्यायालयात ठरणार असलं तरी खरोखरच उल्हासनगर शहरात 100 कोटीचा TDR घोटाळा झाला आहे का असा प्रश्न उपस्थित झाला असून नगरविकास खात्यानं हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।